जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। माहिती, शिक्षण आणि संवादाची विकसित भारत संकल्प यात्रा निघाली वंचितांच्या दारी। राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली हिरवी झेंडी। विकसित भारत संकल्प यात्रेचा राज्यस्तरीय मोहिमेचा नंदुरबारमधून शुभारंभ। नंदुरबार येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यात माहिती, शिक्षण आणि संवादासाठी आजपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला। भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचे उद्घाटन देशातील 75 आदिवासी जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड येथील उलोहातू येथून करण्यात आले। या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे नंदुरबार येथे आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवातून सहभागी झाले होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, खासदार डॉक्टर हिना गावित, राज्यपाल यांच्या सचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, विविध यंत्रणांचे अधिकारी, पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय योजनांच्या जनजागृतीचे ध्येय संकल्प यात्रेतून साध्य होईल। राज्यपाल रमेश बैस यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की आदिवासी बांधव तसेच देशातील वंचित समुदायासाठी विविध शासकीय योजना आहेत। या योजनांची जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य होईल। 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी अशा जनजागृती यात्रांची गरज आहे। या संकल्प यात्रेला हिरवी झेंडी दाखवताना आपल्याला खूप आनंद होत असल्याची भावना यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली। केंद्र सरकारचे काम निरंतर प्रेरणा देणारे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। आज तिसऱ्या जनजाती गौरव दिनानिमित्त झारखंड खुंटी जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान उलीहाटू येथे उपस्थित राहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे। या निमित्ताने देशातील 75 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा या अभियानाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे। आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी या अभियानाच्या रूपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे। सर्वांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून सुरू असलेले केंद्र सरकारचे काम आम्हाला निरंतर प्रेरणा देत आहे। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्राम स्वराज अभियान तसेच जून-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारित ग्राम स्वराज अभियान राबविले आहे। अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र सरकारचा आजपासून नोव्हेंबर 15, 2023 ते जानेवारी 26, 2024 या कालावधीत आखण्यात आली आहे। या मोहिमेच्या माहिती, शिक्षण व संवाद मोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाची सुरुवात आज प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत व आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। यावेळी नंदुरबार जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या 5 मोबाईल व्हॅन जिल्ह्यात जनजागृतीसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मार्गस्थ करण्यात आल्या। ही आहेत संकल्प यात्रेचे उद्दिष्टे। विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद, वैयक्तिक यशकथा, अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे। यात्रेची वैशिष्ट्य जनजातीय गौरव दिनाच्या दिवशी शुभारंभ होणाऱ्या या यात्रेत सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून 26 जानेवारी 2024 पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल।
विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक आखताना स्थानिक परिस्थिती उदाहरण हवामान सण बाबी विचारात घेतल्या जातील। या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसूचित जम लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये असतील। यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी भिलोरी भाषेत जनजातीय गौरव दिनाच्या व दिवाळीच्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देऊन उपस्थितांची मने जिंकली। आदिवासींचे अंतरंग या कॉफी टेबल बुकचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। एकलव्य कुशल व आदिछात्रवृत्ती या पोर्टल्सचे करण्यात आले लोकार्पण। कार्यक्रमात राज्यातील विविध आदिवासी नृत्यकलांचे झाले शानदार प्रदर्शन। राज्यभरातील आदिवासी हस्तकला व आदिवासी खाद्यसंस्कृतीच्या प्रदर्शनाची 3 दिवस मेजवानी। आदिवासी माहितीपट महोत्सवाचे विशेष आयोजन। दिव्यांग आदिवासी क्रीडापटू दिलीप महादू गावित यांना यावेळी 5 लाखाचा धनादेश प्रोत्साहनपर देण्यात आला। रावलापाणी गावात सामूहिक वनहक्काचे वितरण करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण सगळ्यांनीच बघितलं की ती जी मोरपीस टोपी आहे ती किती जड आहे आणि ती डोक्यावर घेऊन नाचणं आणि कमरेला एवढे जड घुंगरू बांधून त्या तालावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था याचंही उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। धन्यवाद। सर्वात पहिले आदिवासी दिन दिवस सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। अनुसूचित जनजाती हा गौरव दिवस आपण आदिवासींनी लढ्यामध्ये जे योगदान दिलं, जे पराक्रम केले, त्या क्रांतिवीरांना आपण अर्पण करतो आणि त्यांचं हे योगदानाचं प्रतीक म्हणून आदिवासींचा सन्मान करायचा
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजचा जनजाती गौरव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातले देशभरामध्ये साजरा होतोय आणि भगवान बिरसा मुंडांचं आयुष्य फक्त 25 वर्षाचं असताना त्यांना वीर मरण आलं. पण या 25 वर्षामध्ये त्यांनी अतुलनीय असं कर्तृत्व देखील गाजवलं. जनतेच्या मनामध्ये त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं आणि आपल्या सगळ्यांचेच ते भगवान बिरसा मुंडा झाले. त्याला फार तपश्चर्या आहे, त्याग आहे, बलिदान आहे आणि म्हणून या भगवान बिरसा मुंडांचं दैल्यचित्र थेट संसदेमध्ये संसद भवनामध्ये लागलेलं आहे. हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. एवढे कमी आयुष्य लाभलेल्या कुणालाही हा सन्मान आजवर लाभलेला नाही, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या देशात झारखंड हे नवं राज्य निर्माण होत असताना त्यांनी आपला स्थापना दिवस कोणता निवडला असेल तर तो 15 नोव्हेंबर म्हणजे बिरसा मुंडांच्या जयंतीचा दिवसच त्यांनी निवडला. आणि म्हणून बिरसा मुंडांचं कर्तृत्व जेवढं महान होतं की त्याची नोंद आणि दखल संपूर्ण देशाने घेतली. ते खऱ्या अर्थाने एक लोकनायक होते. आदिवासींमध्येच नव्हे तर देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अंगार फुलवणारे ते शूर स्वातंत्र्य सेनानी होते. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आजच्या जनजातीय गौरव दिनाच्या मी सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. नंदुरबार जिल्ह्याचं हे रौद्र महोत्सवी वर्ष आणि या निमित्ताने या संपूर्ण जिल्हावासियांना देखील या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो. बिरसा मुंडा यांचा जन्मदिन जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येईल असं आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2001 साली जाहीर केलं. आणि आपला सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय अभिमान आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याची भावना त्याच्या मागे होती. आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला महान लढा कायम आठवणीत राहावा ही भावना देखील त्याच्यामध्ये होती. आज देखील झारखंड कुमटी जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थळी एक खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तिथे बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वतः खुद्द प्रधानमंत्री महोदय देखील उपस्थित होत आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी एक विशेष बाब आहे, अभिमानाची बाब आहे. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या देशातील सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. परंतु श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्याचं ऐतिहासिक काम देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि म्हणून देखील आपण सगळ्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य मेन स्ट्रीममध्ये, मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जाणाऱ्या आपल्या आदरणीय प्रधानमंत्रीजींचा साथ अभिमान आपल्या सगळ्यांना. या निमित्ताने मला मोदीजींची एक कविता या ठिकाणी बोलू इच्छितोय. अपने मन में एक लक्ष्य लिए, मंजिल अपनी प्रत्यक्ष लिए, हम तोड़ रहे हैं जंजीर, हम बदल रहे हैं तस्वीर. म्हणजे मागासलेल्या पिछाडलेल्या आदिवासींची तस्वीर आणि तकदीर बदलून टाकण्याचा त्यांचा एक सशक्त असा विचार होता आणि त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी तसा विडा देखील उचलला होता. त्यामुळे या देशातील 75 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये हमारा संकल्प विकसित भारत या ऐतिहासिक अभियान
महादानी राज कुंडू जाना ही बिरसा मुंडा यांची घोषणा होती. म्हणजे इथं आम्हाला राज्य करू द्या, आमचं राज्य राहू द्या आणि ब्रिटिश राणीनं तिच्या देशात निघून जावं. या बिरसा मुंडा यांच्या या घोषणेनंतर आदिवासी बांधवाने देशही पेटून उठला. त्यांच्यासारख्या शूर सैनिकाच्या मृत्यूने स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली, अधिक धगधगती झाली आणि म्हणूनच आपल्या या सर्व अशा बिरसा मुंडा सारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या, इतर देशभक्तांच्या बलिदानाने आपला देश स्वतंत्र झाला आणि याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. आणि यामध्ये अनेक लोकांचे योगदान आहे. गोंड महाराणी वीर दुर्गावती, राणी कमलापती, इतरही अनेक लोकांचे महापराक्रम आपल्याला माहिती आहे. सगळ्यांच्या तस्बिरी लावलेल्या आहेत. आपण त्यांच्या समोर नतमस्तक झालेलो आहे. अनेक ज्ञात आणि अज्ञात आदिवासी बांधवांच्या योगदानाचं स्मरण करून आणि त्यांची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाषा संस्कृती जोपासण्याचं कामही होत आहे. आणि सरकार देखील या आदिवासी समाजाला मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी, इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी विकास करण्याचं धोरण आपल्या सरकारने घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आज नंदुरबार येथे 3 दिवसाचं हे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस आदिवासींची संस्कृती असेल, त्यांच्या सगळे परंपरा आहे, सण आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून राज्यातील देखील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी वाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपण राबवत आहोत. 5,000 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून 6,000 ते 838 किलोमीटरचं जाळं रस्त्याचं तयार होणार आहे. आश्रमशाळांचं बळकटीकरण आपण करतोय. मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलंय 250 आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा आपण करतोय. 100 विद्यार्थ्यांना PhDचं छात्रवृत्ती देण्याचा निर्णय आपण घेतलाय. ठक्कर बाप्पा आदिवासी योजना आहे. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली अनेक आदिवासी महोदयांना न्याय देण्याचं काम आणि आदरणीय राज्यपाल महोदय देखील करतात. आणि म्हणून आदिवासी बांधवांचे वन हक्कीय दावे लवकरात लवकर मान्य केले जात आहेत. मगाशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि आज तो लोकाभिमुख झाला. मी त्यांना देखील मनापासून राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतो. शासन आपल्या दाढीसारख्या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा आदिवासी समाजाला होतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सर्वांच्या स्वप्नातला आणि सर्वांना विकासाची संधी असणारा महाराष्ट्र आपण नक्की घडवू. त्यासाठी आपलं सर्वसामान्य माणसाचं सरकार या ठिकाणी काम करत आहे. आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची स्वाभिमानाची वाट दाखवणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. आणि मंत्री महोदयांनी जे सांगितलं जिल्ह्यासाठी घरकुल आणि स्मशानभूमीसाठी जागांची उपलब्धता ही तातडीने आपण त्यातल्या काही अडचणी दूर करून तोही विषय आपण तापी नदीवर पाणी पुरवठा योजना आहे, त्याला देखील काही अडचणी असतील तर दूर करू. त्याचबरोबर या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये पहिल्या 40 यादीमध्ये नंदुरबार आहे आणि आपण इथे मदत पुनर्वसन मंत्री बसलेले कॅबिनेटने निर्णय घेतला. राज्य स्तरावर आपण देखील जवळपास 1000 सर्कल मंडळ न्याय त्याच्यामध्ये दुष्काळी गावांमध्ये तालुक्यांमध्ये त्यांचा समावेश केला. जे उर्वरित असतील त्यांना देखील सरकार न्याय देईल. या नंदुरबारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील. आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही हा सरकारचा एक विश्वास आपल्याला देतो. गौरव दिवस के उपलक्ष्य में आज के कार्यक्रम में उपस्थित लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, डॉक्टर विजय कुमार गवीर, आदिवासी विकास मंत्री श्री अनिल पाटिल, पालक मंत्री नंदुरबार श्री हिना गवीर, सांसद डॉक्टर सुप्रिया पाटिल, अध्यक्ष जिला परिषद
श्री विजय बागवाने, सचिव आदिवासी विकास विभाग, श्री राधा कृष्णन गावे, डिविजनल कमिश्नर नासिक, श्री श्वेता सिंघल, सचिव, सबसे पहले मैं जनजाति गौरव दिवस के अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूं। महान स्वतंत्रता सेनानी और आदिवासी नेता अमर शहीद भगवान बिरसा मुंडा की जयंती के अवसर पर मैं उन्हें कोटि कोटि नमन करता हूं। मुझे खुशी है कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में स्वतंत्रता के बाद पहली बार स्वतंत्रता संग्राम में जनजाति समुदायों के योगदान को मनाने और प्रेरित करने के लिए 15 नवंबर को जनजाति गौरव दिवस के रूप में मनाने का निर्णय लिया है। आज 15 नवंबर को पूरे देश में जनजाति गौरव दिवस के रूप में मनाया जाता है। इस वर्ष जनजाति कार्य मंत्रालय ने 15 नवंबर से 26 नवंबर तक जनजाति गौरव दिवस और जनजाति सांस्कृतिक महोत्सव मनाने का निर्णय लिया है। आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जनजाति विकास की अनेक योजनाओं का शुभारंभ कर रहे हैं। आज यहाँ आदिवासी हस्तकला प्रदर्शनी का आयोजन करने के लिए तथा आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा का आयोजन करने के लिए मैं आदिवासी विकास विभाग को बधाई देता हूँ। हमारे महान राष्ट्र के इतिहास में हमारे आदिवासी भाइयों और बहनों ने महाराष्ट्र की प्रगति और संसाधनों को संरक्षित करने में बहुत बड़ा योगदान दिया है। हमारे आदिवासी भाई बहन ने हमारे स्वतंत्रता आंदोलन में सबसे आगे थे। दुर्भाग्य से उनके योगदान को इतिहास के पिछले पन्नों में छिपा दिया गया और अंततः भुला दिया गया था। आज के दिन मैं भारत के सभी ज्ञात और अज्ञात जनजाति शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को नमन करता हूँ। विशेष रूप से ख्वाजा नाई, वीर बाबूराव सेठमाके, क्रांतिवीर तिलका माझी, रानी दुर्गावती, क्रांतिवीर नग्या, महादू काकाई, रानी गाइडिनल्यू, क्रांतिवीर सिंधु सन्याल, क्रांतिवीर टटिया भिल, कुमारम भीम और अन्य क्रांतिवीरों को नमन करता हूँ। वर्ष 2011 की जनगणना के अनुसार महाराष्ट्र में आदिवासी जनसंख्या 1 करोड़ से कुछ अधिक है, जो कुल आबादी का 9 से 10% है। राज्य में 45 अनुसूचित जनजातियां हैं, जिनमें से काकड़ी जैसी विशेष रूप से कमजोर जनजातियां भी शामिल हैं। वर्ष 2047 तक विकसित भारत के लक्ष्य प्राप्त करने के लिए यह अत्यधिक जरूरी है कि हम अपने जनजाति भाइयों और बहनों के जीवन में बदलाव लाएं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि भारत सरकार और प्रदेश सरकार दोनों आदिवासी भाइयों और बहनों को शिक्षित करने, कौशल प्रदान करने और सशक्त बनाने के लिए मिलकर काम कर रहे हैं। महाराष्ट्र का आदिवासी विकास विभाग 1000 से अधिक स्कूल चला रहा है। राज्य में 499 सरकारी आश्रम शालाएं और 538 सरकारी सहायता प्राप्त आश्रम शालाएं हैं। यहाँ 73 नवों स्कूल भी है जो विज्ञान केंद्र के रूप में कार्य कर रहे हैं। सुपर 50 ट्रेनिंग कार्यक्रमों के माध्यम से आदिवासी छात्रों को जेईई और नीट परीक्षाओं के लिए तैयार किया जा रहा है। आज विदेश में
उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए भी जनजाति छात्रों को छात्रवृत्ति प्रदान की जा रही है। मेस्को संस्था आदिवासी लड़कों और लड़कियों के लिए प्रशिक्षण केंद्र चला रहा है, जहां उन्हें पुलिस बल और सशस्त्र बलों में भर्ती के लिए तैयार किया जाता है। इसी तरह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल जनजाति युवाओं के लिए ड्राइविंग प्रशिक्षण कार्यक्रम चला रहा है। आदिवासी लड़के लड़कियों में खेल साहसिक खेलों में उत्कृष्ट प्रदर्शन करने की स्वाभाविकता क्षमता है। 3-4 साल पहले चंद्रपुर आश्रमशाला की 5 छात्राओं ने माउंट एवरेस्ट पर सफलतापूर्वक चढ़ाई की थी। हमारे जनजाति युवा तीरंदाजी और अन्य खेलों में भी अच्छा प्रदर्शन करते हैं। मुझे खुशी है कि जनजाति कल्याण आयोग खेल साहसिक गतिविधियों में उत्कृष्टता को बढ़ावा देने और प्रशिक्षण के माध्यम से युवा नेतृत्व कार्यक्रम को बढ़ावा देने के लिए मिशन शौर्य को लागू कर रहे हैं। आपको जानकर खुशी होगी कि आदिवासी छात्रों को यूपीएससी और एमपीएससी परीक्षाओं के लिए कोचिंग प्रदान की जा रही है। यदि वे यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करते हैं तो उन्हें वित्तीय सहायता भी दी जाती है। युवा उद्यमों को ऋण प्रदान करने के लिए कई सरकारी योजनाएं हैं और मैं चाहता हूं कि सरकार आदिवासियों के बीच इन योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करे। आज जनजाति कला, चित्रकला, मूर्तिकला, लोकगीत, लोक नृत्य की मांग बढ़ रही है। मैं आदिवासी लड़के लड़कियों से अपील करूंगा कि वे अपनी भाषा, कला, नृत्य और संस्कृति को बचाकर रखें। इससे आपको अच्छी आय प्राप्त हो सकती है। कई आदिवासियों के पास खेती, रेशम उत्पादन, शहद बनाने आदि का पारंपरिक ज्ञान है। आदिवासी उत्पादों और कलाओं का जियोग्राफिकल इंडिकेशन हमारे आदिवासी भाइयों और बहनों को समृद्ध करेगा। कृषि प्रसंस्करण एक और क्षेत्र है जो आदिवासी भाई बहनों को आर्थिक रूप से आत्मनिर्भर बना सकता है। महाराष्ट्र में जनजाति समुदायों से कई लेखक और कवि हैं। आधुनिक युग में हमें आदिवासी फिल्म निर्माताओं को बढ़ावा देना होगा जो जनजाति लोगों की समस्याओं को उजागर करेंगे ताकि उन्हें उचित हस्तक्षेप के माध्यम से संबोधित किया जा सके। जानकर प्रसन्नता हुई कि TRTI संस्था द्वारा 17 नवंबर के दिन आदिवासी लघुपट महोत्सव का भी आयोजन किया गया है। अंग्रेजी के बढ़ते प्रभाव के कारण लोग अपनी भाषाओं से दूर जा रहे हैं। मैं आपसे नई पीढ़ी को मराठी, हिंदी, अंग्रेजी और अन्य भाषाएं सीखने के साथ अपनी भाषा में बोलने के लिए प्रोत्साहित करने का आह्वान करूंगा। यदि भाषाएं लुप्त हो गई तो संस्कृति नष्ट हो जाएगी। इसलिए मैं आपसे अपनी अनूठी भाषाओं को हर कीमत पर संरक्षित करने की अपील करता हूँ। अंत में मैं आदिवासी भाई बहनों से आह्वान करूंगा कि वे सभी प्रकार के व्यसनों से दूर रहें। नशा न सिर्फ आपका जीवन खराब करता है बल्कि आपके परिवार और समाज को भी कंगाल कर देता है। मुझे विश्वास है कि केंद्र और राज्य सरकारों के सामूहिक प्रयासों और आपकी पूरी भागीदारी से जनजाति भाई बहन इतिहास की दिशा बदल देंगे और अपनी उपलब्धियों से देश को गौरवान्वित करेंगे। आज विकसित भारत संकल्प यात्रा को हरी झंडी दिखाकर
और जनजाति महोत्सव प्रदर्शनी देखकर मुझे बहुत खुशी होगी। मैं जनजाति गौरव दिवस के अवसर पर आप सभी को हार्दिक बधाई देता हूँ और इस अद्भुत कार्यक्रम के आयोजन के लिए महाराष्ट्र सरकार, आदिवासी विकास विभाग, आदिवासी कल्याण आयोग